गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. आत्ताच्या ह्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दररोज जसं म्हणतो दरवेळेसप्रमाणे तसं ह्यावेळेस पण बरेच दिवस झाले आपण व्लॉगच शूट केला नाही. आता काय झालं आहे, आज बरंच काम आहे. त्या कामानिमित्त प्रवास करायचा आहे म्हणून हा व्लॉग चालू केला आहे मी. नाहीतर आजही व्लॉग काढण्याचा असा काही उद्देश नव्हता. तर थोडंसं गाडीमध्ये चेंजेस केले आपण, ते तुम्हाला पहिले दाखवतो. आणि आज डब्बा घेतला आहे आपण सोबत. तो जो चेंजेस केला आहे तो पहिला तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. आपल्या गाडीचा जो डॅश कॅम आहे का, तो आपण इथं राईट साईडला शिफ्ट केला आहे. तर चला आता आपण काय करूया, पहिलं ग्रामपंचायतमध्ये जाऊ, तिथलं जरा थोडं साहित्य वगैरे घेऊ, जरा थोडंसं काय ते डॉक्युमेंट आहेत ते, आणि नंतर मग पुढच्या कामाला निघूया आपल्या. A few minutes later. चला आता हे उद्याचं लग्न, या लग्नाचं नियोजन. तर आता निघूया. चला आता आपटीतून आपलं पुढं. कसं आहे आपल्याकडचा परिसर. आता उन्हाळ्याचे दिवस आहे. टेम्परेचर आता 41.6 आपल्या इकडे दाखवत आहे. म्हणजे भयंकर उन्हाळा आहे. अकोला, वर्धा इकडं तर जवळजवळ 44-45 वरती दाखवत आहे. आता हे काय होतं, हे उन्हाळ्याचे दिवस असे कडक आहेत. ठीक आहे, आता आपण गाडीमध्ये फिरतोय म्हणून ठीक आहे, नाहीतर आहे ना आता इथून शिरूर, खराडी, म्हणजे आपण म्हणतो की हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास वाचतो तेवढा सोपा नाही वाटत. त्या कामं ही काही चुकणार नाहीत, कामं तर करावीच लागतील. आणि कामं करावी लागतात ते, आणि एवढ्या उन्हात करायची म्हटल्यावरती मग थोडंसं बऱ्यापैकी चांगलं जाणवतं की उन्हाळा काय आहे हा. तर चला जाऊ द्या, जास्त जास्त तुम्हाला बोर नाही करत. पण काही गोष्टी असतात की ज्या सांगाव्या लागतात, आणि ठीक आहे सांगितल्या पण पाहिजे. शेवटी आपली माणसं आहेत ना समोरचे, जे पाहणार आहेत ते शेवटी आपुलकीने आणि आपले म्हणून पाहतात ते. तर त्यांच्यासाठी त्यांच्या काळजीपोटी सांगितलं पाहिजे. तर काय होतं, सरळ सोप्पं आणि साधा विषय आहे. आता 2027 चाललं आहे. कित्येक जण जे पाहणारे असतील ते अजून, आणि माणसं आयुष्य किती रे यार, 70, आता 60-70 म्हणजे एकदम हाय लिमिट सांगितलं मी. तसं आहे ना, काही वर्षांनी आपण इथं नसणार आहे, कोणतरी आपल्या जागेवरती दुसरं कोणी असणार आहे, आपण ह्या जगातच नसणार आहे. मग कशाचा इगो, कशाचा अहंकार, काय गर्व वगैरे काही धरून फायदा नाही. फक्त माझं तर एक म्हणणं आहे, आलेला दिवस आनंदाने जगायचा. पण त्यातूनही कधी कधी होतं जरा थोडासा लोड येतो माणसाला, कामाचा प्रेशर येतं, टेन्शन येतं. यातून दिवस हाय असं जाऊ दे. चला आता हे रोज रोज सांगत नाही, जाऊ दे. आता परत एकदा जाऊया आपल्या पुढच्या कामाला. चला चल तर तुम्हाला एक गंमत दाखवतो मी. काय झालंय, आपली गाडी आहे, आपली वॅगी, बरोबर का. वॅगीचा नंबर आहे MH12YS2612. आता आपल्या समोर गाडी पहा, हिचा नंबर आहे 2611. आणि ही गाडी आपल्या इथं श्री क्षेत्र वडू बुद्रुकमध्येच आहे. बऱ्याच वेळा मला ती गाडी दिसते. पण काय होतं की आपण नाही का व्हिडिओ शूट वगैरे नाही केला. तर आज योगायोगानं समोर गाडी दिसली, त्यामुळे तिथंच व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला दाखवलं की बघा, योगायोग असा असतो की 2611 आपल्या समोर गाडी आहे आणि 2612 आपली स्वतःची आहे. असं मग 2611 आणि 2612 किती एक सिमिलर नाही का, जवळजवळ एका अंकाचा फरक फक्त. एवढं जवळजवळ येणं योगायोगाचा भाग म्हणावा लागेल. जाऊया आता, कोरेगावच्या जवळ आलो आहे, फडतरे वस्तीवरती आहे. इथलं काम उरकून घेऊ, आणि काम उरकल्यावरती थोडंसं मग तुमच्याशी पुन्हा बोलतो. काय आलं बघितलं काम हे ना, वाघोलीमध्ये ना आता ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी ना 2-3 ठिकाणी बॅरिकेड्स टाकलेत. म्हणजे ज्या ठिकाणी मेन चौक होता का, त्या चौकातलं बंद केलं आहे आणि दुसरीकडे चालू केलं आहे. पण जे दुसरीकडे चालू केलं आहे का, त्याच्यामुळे सुद्धा आहे ना ट्रॅफिक, म्हणजे असं नाही का आपण जे म्हणतो ना, त्याच्यावरती कसं एवढा इफेक्ट झालेला जाणवत नाही आहे. तरी पण कुठं कुठं काय केलं ना, हे थोडंसं तुम्हाला वाघोलीमधलं दाखवतो मी. बॅरिकेड्स टाकून आहे ना, असं काही ठिकाणी असं बंद केलं बघा. हे जाळीमध्ये दिसणार नाही बघा, असं असंच ते ना केसनन चौकातलं बंद केले. आणि मला वाटतं पुढं आवळवाडी फाट्यावरती चालू आहे का, ते पण बंद केलं वाटतं. त्याला पुढं गेल्यावर थोडंसं तुम्हाला दाखवतो मी. मला वाटतं माझाच पोपट झाला काय नको.
कारण की याने इथलं काढलेलं दिसते ते बॅरिकेड्स परत जे इथे लावले होते ना. हां, म्हणले होते लावलेत ते परत काढलेले पण दिसतात इथले बॅरिकेड्स. स्थानिक लोकांनी त्याला खूप विरोध केला होता. एखादं ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्यासाठी केलं तर बरं का, खरोखर चांगलं केलं तर. पण नक्की त्याच्यामुळे ना ट्रॅफिक जास्त होत होतं. कारण मी काही रील्स वगैरे पाहिल्या का त्याच्यावरती असं जाणवत होतं की त्या जे बॅरिकेड्स टाकलेत त्याच्यामुळेच ट्रॅफिक अजून वाढलं होतं वाटतं. आणि स्थानिक लोकांचा त्याला खूप विरोध होता. तर चला जाऊ द्या, आपण चाललो आहे. थोडंसं जरा महत्त्वाचं काम आहे पुढं, पटकन काम करून येऊ द्या. परत शिरूर आहे, परत बोहळ आहे, 2-3 ठिकाणी जायचं आहे. 2 hours later. चला आपण काय केलं आत्ता आहे ना, वाघोलीतून म्हणजे खराडीपासून वाघोलीत आलो. वाघोलीतून एक शर्ट घेतला आरंभ कलेक्शनमध्ये, म्हणजे उद्याच्या लग्नासाठी जरा थोडीशी तयारी, शर्ट आणि एक पॅन्ट. तर आता त्या ट्रॅफिकमधून हळूहळू पुढं आलो आहे. तर आता जरा इथून एक पार्सल घ्यायचं आहे ॲमेझॉनचं. आपल्या गाडीसाठी एक इन्व्हर्टर मागवला आहे, तो आला, तो घ्यायचा आणि घरी जायचं, जेवायचं आणि बहुळला बँकेत जायचं. कारण जातोपर्यंत बँक बंद नाही झाली पाहिजे परत. त्यामुळे थोडंसं पटपट पटपट प्रवास करूया. चला, हे पेरणे फाटा आहे. तर येथे आपल्याला मेन म्हणजे नाही, छोटं हब हब म्हणता येईल ॲमेझॉनचं. त्या हबमध्ये जायचं आहे. आपलं पार्सल इथे ठेवलेलं आहे. डॅशकॅम कसा दिसतोय आपला चालू आहे बरं का, तो तुम्हाला दिसणार नाही काय माहिती दिसतोय का नाही, पण चालू आहे. चला जाऊया जरा त्या हबमध्ये, तिथून पार्सल घेऊया. उचकी का लागायला लागली, कोणी आठवण काढली बरं. चला आता इथं आठवण कोणी काढली ते का ना, कारण उचकी कसं काय लागायला लागली, जेवलो नाही म्हणून काय माहिती काय झालंय. चला, हे गाडीवाल्यांना दम नाही निघत, कधी कधी आपल्याला पण दम नाही निघत, त्यामुळे दुसऱ्यांना काय दोष द्यायचा, बरोबर का नाही. चला. A few minutes later. कसं आहे आत्ता ना, म्हणजे मोबाईलमध्ये पाहण्यात तुम्हाला असं वाटणार नाही की बाहेर ऊन नाही किंवा जास्त असं नाही, गरम नसेल, पण बाहेर एवढं टेम्परेचर आहे आता, तुफान ना खूप. काय झालं, हे कामानं वेळ नाही भेटला, नाही तर थोडंसं जरा आहे ना मस्तपैकी मॉलमध्ये जायचं होतं. चला आता ह्याच तर नाही जाऊ गेलो, आणि थोडंसं सॉफ्टवेअरचं एक काम आहे, ते मात्र आपल्याला थोडंसं बाहेरून घ्यायचं आहे. तर चला जरा थोडंसं बँकेचं काम आणि ऑफिसचं काम ह्या थोडीशी याची सांगड घालून निघूया. आता घरी जाऊ, जेवण करू. आता म्हणजे आता जवळजवळ 4 वाजे जाऊन जेवण नाही केलं, थोडंसं जेवण करू आणि मग अजून पुढच्या प्रवासाला परत जाऊया. A few minutes later. घरी आलं ना, ह्या चिम्याला वाटतं काय करून काय नको. येते का आवाज, कसं ओरडतोय पा. काय रे चिमू, हा का, इकडे चल. अरे आला 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 आला. काय रे चिमडे, भूक लागली का, होय रे. काय काय काय, चल चल चल. ए चिमू, ए चिमडे हो, काय रे, काय पण बा, भूक लागली का, चल. काय 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 पाहिजे सांग, चल चल, काय पाहिजे, चला. हे कुठं कुलूप लावून गेले सगळे, सगळे कुठे गेले कुलूप लावून चिम्या, होय रे चिम्या हो. अरे कुलूप लावून कुठे गेलेत, कुलूप लावून कुठे गेले, तुला का नाही माहिती, हां. अरे कुठे गेले सांग, कुलूप लावून, हां जा बोलव, पळ. कुठे गेले, तुला का नाही माहिती सांग, हां 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 माहीत नाही वाल्या, जा पळ, बोलव त्यांना, पळ. हां हां चल चल, आपण त्यांना बघू कुठे. होय
हा का? The very next evening. हे ना आपण हा काय आलंय हा आपल्या इकडे आपलीच आहे ना फ्लिपकार्टवरची डिलिव्हरी होत नाही म्हणून खास बहोळला आपण दीदीसाठी जो मोबाईल मागवलाय का व दीदी आज बसलेली आहे बरं काही तर ते का खास तिसाठी मोबाईल मागवलाय आणि त्या मोबाईलची डिलिव्हरी घेण्यासाठी आपण बहोळला आलो इकडं. तर दादांकडनं आता ती डिलिव्हरी घेऊया. ते चेक करतात ना की कोणता मोबाईल नाही का जो आपण मागवला आहे तोच आहे का नाही काय नाही का त्या पद्धतीने त्यांचं फिजिकल चेकअप होतं आहे पहिलं. मोबाईलची केस तुमच्या ॲक्सेसरीजमध्ये चार्जर चार्जर हा टिफिन आणि कवर. कवर बरोबर. आणि जे स्क्रीन प्रोटेक्टर मला वाटतं इनबिट लावलेलं असेल पहिलंच. स्क्रीन प्रोटेक्टर त्याला लावलेलं असेल ना. कवरचं हे राहील. हां बरोबर हां बरोबर. दीदी खुश. दीदी मोबाईल घेऊन खुश. 5 वर्ष झाले याच रूटला आहे. हां ना. कोणाला प्रॉब्लेम नाही येतो या रूटला. हां ना. घरात ठेवून नाही मी ते फोनवरती तुम्ही बोलले का हं. तेव्हाच हे केलं नाही का थोडंसं लगेच माणूस बोलता बोलताच कळतं ना हो कसं नाही का. कारण तर फसवाचं काम करायचं नाही. हां काय करायचं 4 पैसे पैसे काय देतो माणूस करायचं. माणूस फिरायला पाहिजे आहे ना. पैशाचं काय जरी थोडाफार डॅमेज असतात ना कॅन्सल मारून लगेच केलं असतं ना. हां ठीक आहे चालेल. A few moments later. चला आपण आता आहे ना मोबाईल घेऊन घरी निघालोय आणि दीदी खूप खुश दिसते. बोहूलमध्ये आहे आपण आता. काय आलंय ऑलरेडी ना असं आभाळ आले का झाले असं वाटतं की पाऊस येऊ शकतो आज. आणि आपल्या इकडं काय सांगता येत नाही. बोहूलमध्ये इकडं तर आले बाबा आभाळ. काय होतं काय माहिती. दिसतं तर दिसतंय आपल्या साईडला पण पाऊस येण्यासारखा. हा म्हणजे जाऊ दे आज आलं तर बरं होईल उलट म्हणजे उद्या ओंकारच्या लग्नाच्या वेळेस तरी यायचं नाही. तिथं आपल्याला समोर इथं कोणी माहिती आहे का आपल्या मेहुणीबाई राहतात. हां आणि मग अशी येताना मी पाहिलं का तर त्यांच्या घराचं दार बंद होतं. हे नवीन पार्सल आहे नाही हा बाबा दुसरा आहे बघा. हे मेहुणीबाईंचं घर आणि हे घराला कुलूप म्हणजे त्यांनी परत म्हणायला नको घरी येऊन पाहुणं घरी नाही आलं. जवळ येऊन म्हणजे गावात येऊन पाहुणं घरी नाही आलं त्यामुळे तुम्हाला दाखवलं मी आत्ता कुलूप लागलेलं. ओके चला जाऊया आता डायरेक्ट आपल्या घरी. जेवलो नाही सकाळ धरून जेवायला बसायचं तर तेवढ्यात फोन आला. हे बहुळ गाव आणि बहुळमधून आता आपल्याला सिद्धेगावाला जायचं आहे. किती लांब हेलपाटा पडला बरं. जर आपल्या इकडं त्या जी फ्लिपकार्ट आहे यांची डिलिव्हरी चालू असती तर आपला तिकडंच घेता आलं असतं ना. तरी काही हरकत नाही जाऊ द्या. दीदी की खुशी के लिए हम बहुळ आएंगे कोई बात नाही. चला आता थांबत नाही कुठं किंवा आता जास्त बोर नाही करत. आता डायरेक्ट घरी जाऊया. A few minutes later. हे आपण दुपारी जेवणाचा डब्बा नेलता तो आत्ता माघारी आणलाय. अरे हे सांगायचं विसरलो की आता आम्ही घरी पोहोचलोय. जेवण वगैरे केलंय. हा जेवणाचा डब्बा होता आपला थंड राहण्यासाठी किंवा गरम राहण्यासाठी तो वापरला होता. आता आपण काय केलं हे एक पार्सल आणलं येताना. आता त्याचं अनबॉक्सिंग करूया थोडंसं. आपण काय करूया आता याचं अनबॉक्सिंग करूया. आता हे काय आहे नक्की ते तुम्हाला दाखवतो मी. काय आहे थोडंसं गेस करता येईल का. नाही गेस काय मी सांगितलंच इन्व्हर्टर टाईप आहे म्हणून छोटंसं. आता हे ॲमेझॉनचं कसं आहे बऱ्यापैकी सांगता येत नाही. कधी कधी काही पण निघतो त्याच्यात. त्यापेक्षा आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करून ठेवता येईल म्हणजे कसं त्यात नक्की काय आहे काय नाही ते कळेल. ओके
काय इरेझर्स आहे, खोड रबर दिले त्यांनी बघ. त्यावरती लिहिले इरेझर्स म्हणून. ओके, ते जर थोडं बाजूला ठेवू. मला तेच वाटलं, म्हणलं की हे वरती काहीतरी बॉक्समध्ये काय दिलं आहे. चला आपला आता मेन आयटम बाहेर काढूया, वस्तू. तर यात काय आहे, ही आहे आपण आणलेली नवीन वस्तू. ओके, तर ह्यामध्ये आहे आपल्या गाडीमध्ये चार्जिंग करण्यासाठीचा मल्टीपर्पज व्हायकल इन्व्हर्टर, मल्टीफंक्शनल इंटेलिजंट इन्व्हर्टर. इट्स 12 व्होल्ट. ओके, छान दिसते, छान दिसते. कसं दिसतंय? छान दिसतंय. खाली तिकडं खाली ते काळ गोल आहे. व्हॉट इज दिस? दिस इज अ सर्टिफिकेशन प्रोडक्ट पॉवर इन्व्हर्टर मॉडेल इन्व्हर्टर. ओके, -10 to 50, -10 to 50. तू हे असं करतो ना. अरे घ्या बघा. अरे तू थांब ना, पण ते काय आहे काय नाही मी सांगतो ना तुला. ठेव बरं ते, बघू दे बरं काय आहे नक्की. मला बघायचं काय आहे म्हणून मी घेतलं. थांब ना पुढे. त्यांनी ते आपल्याला फ्रीमध्ये दिले. ओके, जे सेलर आहेत ना त्या सेलरनं आता हे फ्रीमध्ये देण्यापेक्षा मेन आपला हे जी वस्तू आहे ती कशी आहे ती आपल्याला पाहायला पाहिजे. आता हे दे मला म्हणून. तू गप ग. तर दे मला. ए शांत बस तू. किती आहे सर्व अजून किती आहे? दिदू, हे आता जे आपल्याला पाहिजे ते तर भेटलंय. आता हे जेव्हा आपण आहे ना काय करूया, हे जे आहे ना, मारू नको ना रे बा, त्याला काय मारतो शांत बस. हे काय करू आपण ना डायरेक्ट चेकअप करूया एकदा, मग पाहू. तोपर्यंत व्हिडिओ बंद करा. Several days later. काय झालंय, करेक्ट आज आहे ना 8 दिवस झालेत मी कोणताही व्हिडिओ शूट नाही केला. आता या 8 दिवसांमध्ये गुरुवारी ओंकारचं लग्न होतं, ते लग्न झालं. त्यानंतर शुक्रवार शनिवार 2 दिवस ग्रामपंचायतचं काम केलं. रविवार काल ओंकारचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. आणि आज सोमवार, आज आपण शिरूरला आलो. आता करेक्ट हे 8 ते 9 दिवसाचा जो कालावधी गेला आहे मधला, ह्यामध्ये एकही व्हिडिओ शूट नाही केला. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कुठं फिरायला गेलो नाही, त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही. दुसरी गोष्ट, जे दैनंदिन जीवन आहे आपलं त्या बाबतीत सारखेच एकच गोष्ट तुम्हाला काय दाखवणार, कारण की ग्रामपंचायत जायचं आणि आपलं आपलं काम करायचं. म्हणजे हे काम करताना दाखवता येत नाही किंवा दाखवू शकत नाही. म्हणजे हा विषय झाला. त्यानंतर ह्या 8 दिवसात त्या म्हणजे ह्या कारणास्तव वगैरे ना कोणताच व्हिडिओ शूट नाही केला. आणि व्हिडिओ शूट न केल्यामुळं कोणताही व्हिडिओ अपलोड पण नाही केला मी. आता फॉल्ट असं आहे, आज आज सोमवार आहे. आज शिरूरला आलो सकाळी 11 वाजता. मग सकाळी 11 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत सरांची मीटिंग चालू होती. त्या मीटिंगमुळं जो जातं बघा किती वाजलेत, 4:45 वाजलेत. 4:45 वाजलेत. तर आत्तापर्यंत फक्त एका सहीसाठी थांबलो होतो. कारण की इथपर्यंत यायचं म्हटलं ना की जो शिरूरला यायचं म्हटलं की 400-500 रुपयाचा बोरदंड असतो. त्याच्यामुळं मग आल्यासरशी कामच करून जाऊ ह्या दृष्टीनं आता ते सही वगैरे घेतली, त्यांचं ते काम केल्यानंतर ना आता चाललो आहे परत आपलं ऑफिसचं काम करून, नाही का, म्हणजे ऑफिसचं इकडचं काम उरकून ऑफिसच्या कामासाठी परत. तर आता हा जो व्हिडिओ शूट केला आहे, आता हा आणि जे आपण 1 आठवड्यापूर्वी व्हिडिओ शूट केला होता, हे सगळं जे आहे का याचा एक व्हिडिओ तयार करतो आणि तो आज अपलोड करतो. आत्ता काय झालं आहे, आपण शिरूरवरून मला वाटतं कारेगावची MIDC कारेगाव पाशी आलो आहे आपण. तर आता काय करतो, तुम्हाला जरा आहे ना हा जो माझा म्हणजे नाही का माझ्याकडचा जो व्ह्यू आहे तो बंद करून जरा समोरचा जो व्ह्यू आहे फ्रंटचा तो चालू करतो.
थोडंसं ते एन्जॉय करा तुम्ही. आता हे मला वाटतं आपण नाही कारेगावपासून रांजणगावपर्यंत आलो आहे. आता ह्या संध्याकाळच्या वातावरणात हा जो समोरचा छान असा परिसर आहे, हा परिसर तुम्ही पहा. आणि आम्ही तोपर्यंत गाडी चालवतो. काय होतं बाकी काही नाही बरं का. आता ह्या वेळेस संध्याकाळचं निघून म्हटलं ना की ट्रॅफिक जास्त असतं. म्हणजे आपण किती जरी म्हटलं ना, कारण की इकडे रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव या ठिकाणी ट्रॅफिक होतं संध्याकाळचं. मला वाटतं इनोवा कोणती आहे, हायक्रॉस आहे का ना, इनोवा हायक्रॉस. कसे मोठे मोठे कंटेनर इकडे ह्या रस्त्याला म्हटलं ना की जास्त असे मोठे मोठे कंटेनर असतात, कारण की हा सगळा MIDC एरिया आहे ना, त्यामुळं. अरे थांबा, कुठली गाडी जाऊ द्या. हो हे असं आहे, समोरची गाडी आडवी लगेच इकडे येणं, लेफ्टला घेतलं की निघाला लगेच वाघ. तर चला जाऊया आता. रांजणगाव जवळ आले. रांजणगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि आपण आपला जो पुढचा प्रवास आहे तो करूया. चला, हे आता एक्झॅक्ट आपण रांजणगावमध्ये आलो आहे. आणि चक्काच नाही, बरोबर हे ना काय केले, त्याचे बॅरिकेड टाकून येत, जे चौक आहेत का ते बंद केलेत. त्यामुळे हे ट्रॅफिक बंद झाले आता. तर समोर चला, तुम्हाला मी ना आपले गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे अष्टविनायकापैकी एक, ते मंदिर तुम्हाला दाखवतो मी. काय चाललंय यांचं राव, पुढं जायना मागं राहिना. तर इथे ना आपलं डाव्या बाजूला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय लय कॅमेरा समोर ते जी विंडशील्ड आहे ना त्यावरती अटॅच करून ठेवलंय, फिक्स केलंय. त्यामुळे मला तुम्हाला ती काढून साईडला दाखवता नाही आलं. तरी पण थोडंसं अँगल मी लेफ्टला केलेला आहे, त्यामुळं दर्शन घ्या. चला आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. एकच जो रूट आहे, हा रूट तुम्हाला सारखा दाखवत नाही मी. आता काय करूया, शिक्रापूरच्या जवळ आलोय. जरा मस्तपैकी गाणी ऐकतो आणि हळूहळू निघतो घराकडे आपलं. 20 minutes later. चिम्या काय रे, हा काय करतो तू? मी शिरूरला गेलो तेव्हा काय करतो इकडे? वय शिव कुठे आहे विचारतोय काय? शिव कुठे आपला? ए शांबड्या, जा शिवला बोलव. चल कुठे गेलाय बघ. काय केलं आज? हां काय करत होता? नकदा गुजा दाप कास बरी नाकड्या. शिव कुठे आपला? चल चला ऐक, चला आपण आता मस्तपैकी घरी आलो. आता काय करूया, हा व्लॉग इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.